आठवणी आहेत, आठवणी आपल्या लहानपणाचे गावचे काय रे. तर टायर भेटला की चालले बाई, खेळायला चालले. टायर भेटला की चला, काठी घेतली की आपलं चालले. पण आणि गॉगल बिगल बघा, गॉगल बघा, हा काय ते बघा. त्यामुळे आता थोडंसं डुबकी मारतो. बाकीचे आमचे पार्टनर सगळे जरा हे झालेत, कोमेजलेत कालपासून. त्यामुळे ते तर येणार नाही. थोडंसं जाऊन जरा आम्ही धमाल करतो आणि मग आपल्या व्हिडिओची सांगता करू थोड्या वेळातच. चला चलो बाय, चलो बाय. निघायची वेळ झाली आहे आणि आमचे मेंबर बघा, हा बघा, हा इकडे गाडवा झालाय, हा बघा, हा इकडे गाडवा झालाय, हा इथे गाडवा झालाय बघा. म्हणजे टेंट सोडवत नाहीत काय माहित नाही, पण डाऊन झाली बॅटरी. हा बघा, हे दोघे जण इकडे एका टेंट मध्ये. आता गॉगल लावूनच झोपलाय. तू सुनी का तू. हा सकाळचे ना 8:30 वाजलेत आणि कडाक्याची थंडी आहे, कडाक्याची. आणि टेंटमध्ये झोपण्याची तर ती वेगळीच मजा आहे. बरोबर आम्ही काल रात्री 3:30 वाजता झोपलो सकाळी. आणि मला वाटतं 3:30 नंतर मला वाटतं 4:30, 5:30, 6:30, 7:30 4 तास फक्त आम्ही झोपलो. पण आता सकाळी उठल्यानंतर एवढं फ्रेश वाटतं की असं वाटतं की आम्ही खूप तास झोपलेलो. अजिबात त्रास नाही. काल सगळ्यांनी फुल धुमशान आणि डान्स आणि ते नाचण्याचं काय जे प्रकार होते ना, खतरनाक. ते मजा आली आणि थंडीतच भारी. आता तुम्हाला सगळा प्रॉपर व्ह्यू दाखवतो, ही पूर्ण प्रॉपर्टी दाखवतो, आपले टेंट दाखवतो, कुठे कुठे आम्ही झोपलेलो सगळे, आपले बाईक, डॅम सगळं आता प्रॉपर. कारण आम्ही रात्री का लेट आल्यामुळे तुम्हाला काही दाखवू शकलो नाही, पण आत्ता दाखवतो. पण ही जी मजा आहे ना टेंट कॅम्पिंगला, सुपर. पहिला आता सगळ्यात उठल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ती ब्रश करू, गरमागरम चहा पिऊया पहिले आणि त्याच्यानंतर आपण गप्पा मारू. खूप सुंदर असं सूर्यनारायणचं दर्शन सकाळीच. वा 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 वा, क्या बात आहे. आणि आता ना थोडी थंडी कमी आहे, नाही तर आपले सगळे पार्टनर एकदम कुडकुड होते सकाळपासून. कारण सकाळी ना 13 डिग्री होती, सकाळी बरोबर ना 13 डिग्री. इथे विचार करा काय खतरनाक थंडी होती. आणि आता थोडी कमी आहे, बरं वाटतंय जरा ऊन आल्यानंतर. पण काल रात्री जी थंडी होती, खतरनाक थंडीवाली होती, खतरनाक थंडी. मजा आली खूप. आत्ता मस्त की थोडंसं ब्रश करू आणि ब्रश करून झाल्यानंतर म्हटलं थोडंसं बघू, क्रिकेट खेळायला भेटलं तर क्रिकेट खेळू, नाही तर मस्त की असं डॅम वगैरे जरा दाखवतो तुम्हाला. वरती जाऊन जरा काय करूया, ब्रश करूया मस्त. इकडे आलो. आता बघा मस्त की इकडे. वा, एक पार्टनर उठतो, एक पार्टनर बाहेर येतोय ट्रेनमधून. वाघ उठलेले आहेत, रात्रीचे वाघ उठलेले आहेत. आणि आता आपल्या गाड्या बघा, दव बघा, जसा पाऊस पडतो ना तसा सेम दव आहे. बाकी आमच्या गाड्या मस्त की गारगार झाल्या. वाघ आता वाघ झाले, वाघ जा आता वाघ नाही, काल रात्री वाघ होतो. आणि गाड्या लावायला जागा पुष्कळ आहे. आणि हे एवढे ट्रेन. आणि आमचं खूप नशीब चांगलं होतं, आम्ही 6 जण होतो, बाकी कोणी ग्रुप आला नाही. त्यामुळे आमचं पूर्ण रान मोकळं होतं काल, फुल धमाल. भाऊ बोलले बिंदास काय ते करा तुम्ही, तुमचंच राज्य आहे. त्यामुळे लय मजा आली. हे बघा, हे आपले टेंट होते इकडे, असे टेंट आहेत. ह्या टेंटमध्ये आपण नाही झोपलेलो, एक्स्ट्रा असं ठेवलेले आहे इथेच. आम्ही ह्या टेंटमध्ये सगळे झोपलेलो. एका टेंटमध्ये आम्ही सगळं आमचं सामान ठेवलेलं आणि ह्याच टेंटमध्ये आम्ही सगळे झोपलेलो. हे बघा इकडे असे टेंट आहेत. आणि इकडे आम्ही काल रात्री धमाल केलेली, जाम खतरनाकवाली आणि मजा आलेली खूप. आणि अनिल भाऊने पण तर खूप काल जबरदस्त धमाल केलेली आहे. काही गोष्टींवर तुम्ही लक्ष देऊ नका, पण मजा आली जरा. आणि वेगळं काहीतरी टेंट कॅम्पिंग. पावना लेकला तर आपण सगळे जातो,
पण अशा ठिकाणी तुम्ही आलात तर ग्रुप फक्त घेऊन या, फॅमिली घेऊन येऊ नका. कारण म्हणजे कसं आहे, पूर्ण ओपन स्पेस आहे इथे, असं कोण नसतं, फक्त एक फॅमिली असते. तुम्हाला जेवण वगैरे तर एक नंबर आहे, पण ग्रुप घेऊन याल तर नक्की चांगली गोष्ट आहे. हा ॲड्रेस आहे, हा नंबर आहे, ह्या नंबरवर तुम्ही फोन करून येऊ शकता. मजा आली. काल जरा खूप नाचल्यामुळे थकायला झालेलं, त्यामुळे झोपलो. आता आमचा एक माणूस डॅमच्या इथे बसला आहे तपाला, त्याला आपण आता भेटून येऊया. आणि अशी काही ही प्रॉपर्टी आहे, खूप सुंदर अशी मस्त झाडं बिडं लावलेली आहेत आणि सुंदर आहे. छोटीशी प्रॉपर्टी आहे, छोट्याशा ह्याच्यामध्ये त्यांनी प्रॉपर मॅनेज करून सगळं बनवलेलं आहे बघा, मस्त. आता हे डॅम आहे आणि ह्या डॅमला ना भरती जबरदस्त आहे, कारण हे पाणी ना इथे नसतं, मेमध्ये वगैरे पाणी हे खूप लांब असतं. ओ माय गॉड, डिस्टर्ब नाही करायचा. भाऊ आपले तप करतायत. बाबा 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 बसलेत. नाही पण हे बाबा सिरियसली आहेत. रायडर बाबा फुल एकदम भाई आहे बघ, डोळे बिळे बंद करून. बाबा ओ बाबा, रायडर बाबा नाही, बाबा बाबा फुल तपाला बसलेत. हा बघा, हा जो नजारा आहे हा सुंदर आहे. हे डॅम आणि इकडे बघा, इकडे टेंट. त्यामुळे ही जी मजा येते ना ती खतरनाक आहे, कारण थंडी, जबरदस्त थंडी होती. वा 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 वा, काय भरलं आहे बघा. आणि तिकडे जा ते बघा, त्या तिकडे गेलो ना आपण तर तिकडे बोटिंग आहे बघा. इकडे हे बघा, इथे बोटिंग आहेत ते बघा इथे. पण आम्ही काय बोटिंग वगैरे करणार नाही आहेत, फक्त आपण गेलो तर आम्ही आंघोळ करायला इकडे आतमध्ये जाऊ असे शक्यता आहे. बघू, थंडीवर अवलंबून आहे सगळा गेम. हां, बाकी तर धमाल आली. आता कडाक्याची भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे पहिलं म्हटलं आधी नाश्ता करूया गरमागरम. त्यानंतर क्रिकेट खेळलो तर खेळू, कारण जाताना तर मी आता व्हिडिओ बनवणार नाही आहे. म्हणजे आता हा व्हिडिओ इथेच तुम्हाला सगळा एंड करतो, इथेच सगळं दाखवतो तुम्हाला. आणि मग हा व्हिडिओ इथेच एंड करून आम्ही, मला वाटतं 1-1:30 वाजता निघणार आहोत जेवण. कारण जेवण वगैरे सगळं आम्ही इथेच सांगितलं, म्हटलं दुपारी जेवूनच निघायचं. चला गेलो, खुर्ची पण ओली झाली आहे. हां चला, भाऊनी आम्हाला गरमागरम चहा दिलेली आहे. भाऊ चहा प्या मस्त की इथे ह्याच्या बाजूला बसून. या पार्टनर, अरे या लवकर, नंतर झोपा. पहिले चहा पिऊ गरमागरम जरा मस्त आहे की. काय म्हणते अजी भाऊ, कसं काय वातावरण? मजा आली? पैसे वसूल? हा, नाही तर मग सांगायचं नाही पैसे फुकट गेले म्हणून. मी आता तुम्हाला चहा पिल्यानंतर किरीश का गाना सांगणार. किरीश का गाना सुनोगे? किरीश का गाना सुनोगे? किरीश सुनेगा तू सुनेगा 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 तू सुनेगा तू. हा दिल ना दिया, दिल ना लिया, तो बोलो क्या किया ए बेटा. मित्रांनो, ॲक्च्युली ह्या माणसाला मानावं लागेल. आज आमच्यामध्ये सगळ्यात वयस्कर माणूस हा आहे, पण जसं आम्ही मजा करतोय त्या पद्धतीचा हा माणूस मजा करतोय. जेवढी आम्ही मजा करत नाही तेवढी. आता बघा, म्हणजे ह्याला काय आहे, गप बसायचं ते नाही. बघा, इकडे तिकडे नुसतं हे करत आहे. आता तिकडे गेलं, तंगडीवर करतोय बघा कसा. पण माणसाला मानावं लागेल बाबा, एवढी 50शी असून पण आज आमच्यासोबत आज म्हणजे टकली लावून आहे बघा. म्हणजे माणूस किती मोठा जरी झालं ना, हा, तो लहानच राहतो. लहानच राहतो आणि लहानच राहिलं पाहिजे, तरच मजा येते. काय झालं? कान खाजले. हा, कुठे लागते ते बघतो रे, इथे लागलंय. ते आता तो विचार करायचा नाही कुठेला काय रे. हे बघ, रात गई बात गई भाई. आता भुर्जी पाव खायचा. तू मारली आता भुर्जी पाव खायचा, जेवायचं, मस्त खेळायचं आणि मग घरी जायचं आपापल्या. आपल्या घरी. चला आले. ओ धन्या, एकदा आवाज दे ना, यायचं काय विचार. चला नाही जाऊया तिकडे, जाऊन बसूया. तर त्यांना बनवते जरा. नाही बनवलंय त्यांनी, अरे बनवलंय. बोलले ना, हाक मारतो. नाही आपण जाऊन बसू. क्रिस का गाना सुनेगा, आता किती वेळा झालं ना. सुनेगा हा ठीक आहे, सुने तू सुनेगा? हा सुनेगा हा सुनेगा सुनेगा ना. सुनाओ. दिल ना दिया, सेम रे, लिया, सेम ना. दिल हा. ना दिया, दिल ना लिया, सेम आहे रे. बोलो क्या किया ए बेटा. हा, टाळ्या वाजवा, टाळ्या.
नाही पण गरम आहे बघ ना भाई. आणि लाल भुर्जी भुर्जी वेगळी आहे. मसाला मस्त आहे की मिरचीवाली भुर्जी हे नाही आहे भुर्जी. चला भाऊ प्लेट घ्या आपापल्या मस्त आहे की नाश्ता करून घ्या. नंतर आपण मी तुम्हाला मस्त आहे की गिरीश का गाणं तुम्हाला म्हणून गिरीश आला हा प्लेटी पण थंड झालेलं घेत रे. हा हा तो तिथे बसला एक जण. कोण? अरे हा त्याला बोलो गिरीश. कोण नाही बसले. कैलास भाऊ ना आता काय झालं आमची उतर त्यांना चढते मस्तपैकी नाश्ता झाला. आता आम्ही थोडा राऊंड मारणार आहोत. राऊंड मारल्यानंतर मस्त गरम गरम पाण्याची आंघोळ कारण अजून थंडी आहे त्यामुळे आमच्या आता डॅममध्ये उतरायची पण हिंमत नाही आहे. त्यामुळे आत्ता थोडंसं ऊन आल्यामुळे बरं वाटतंय. नाहीतर सकाळी जबरदस्त थंडी होती आणि आम्हाला चांगला दिवस भेटला थंडी होते कारण आता थंडी आहेच विषयच नाही. त्यामुळे आम्ही हा प्लॅन केलेला आणि मला वाटतं 2025मधला आमची ही शेवटचा जो नाईट स्टे होता एक नंबर. खूप धमाल केली काल आम्ही रात्री. खूप नाचलो आणि असं नाचलो ना की सगळं देहभान विसरून आम्ही नाचत होतो फुल धमाल. म्हणून मी सांगतो जिकडे पण तुम्ही एन्जॉय करायला जाल पिकनिकला जाल ट्रिपला जाल बिंदास्त एन्जॉय करा. कारण हे झोपणं वगैरे हे आपण रोज घरी झोपायचं आहे पण जे तो जो दिवस आहे ना तो जगायचा बाहेर गेल्यानंतर. आता मी टेंटमध्ये बघा आम्ही एका टेंटमध्ये आम्ही ना सगळं आमचं सामान ठेवलेलं आहे बघा. रायडिंग गिअर्स इकडे ठेवलेले सगळे हे बघा. इथे सगळ्यांनी आपले बूट्स हेल्मेट जॅकेट इकडे ठेवलं आणि आम्ही सगळे प्रत्येकजण आपापल्या टेंटमध्ये झोपले. आता मला नॉर्मल टेंट दाखवतो कसा होता बघा. एका टेंटमध्ये आम्ही दोघेजण झोपलो कारण ते तसाच टेंट आहे तो ॲक्च्युली. पण आम्ही काय केलं ह्यावेळी कोणच नव्हतं म्हणून आम्ही काय केलं सगळेजण आपापल्या वेगवेगळ्या टेंटमध्ये आम्ही झोपलो. पण हा म्हणजे असे टेंट पाहिजे आणि टेंटमध्ये झोपण्याची वेगळीच मजा भाऊ काही बोला. म्हणजे खूप मजा आली आणि वातावरण छान आहे आणि ओपन आहे. एकदम ओपन आहे बघा. इथे असे टेंट आहेत आणि समोर डॅम आहे बघा असा. इथे समोर डॅम हा बघा इथे समोर डॅम. त्यामुळे ती मजा जरा वेगळी आहे आणि स्पेस बघा जागा बघा टेंटमध्ये जागा एवढी पुष्कळ आहे ना की तुम्ही एकदम माझ्यापेक्षा पण अजून हाईटने जो माणूस असेल तो पण इथे झोपेल. त्यामुळे आता थोडंसं जरा आम्ही राऊंड मारतो आणि मी तुम्हाला बाकीचा दाखवतो आजूबाजूचा यांचा जो परिसर आहे तो. आठवणी आपल्या लहानपणाचे गावचे काय रे. तर टायर भेटला की चालले बाई खेळायला चालले. टायर भेटला की चला काठी घेतली की आपलं चालले. हा आणि ते सायकलचे टायर होते हे सायकलचे टायर भेटला की आपला दुसरी ती एक तरी गेला असेल तुम्ही रिंगवाली हा कुकरची ती घेऊन लय फिरलो आम्ही तेव्हा. कुकर किंवा हा चालू केलं मी एवढं लावू नको. हे राईट म्हणजे कसा राईट हात राईट हात राईट हात मी लेफ्ट हँड बोलतो. हा काय लेफ्ट बोलला की हा असा बरोबर. ओके थोडा मागे जातो कारण गॅप राहिली जाऊ. ठीक आहे थोडं मागे थोडासा. चला बस हे बाकी पण हाला. हा चला मित्रांनो आजच्या आमच्या ट्रिपची सांगत अशी आहे की आम्हाला आंघोळच करायची नव्हती डायरेक्ट घरी जायचं होतं. एवढं थंड क्लायमेट आहे पण आमचे काही पार्टनर आहेत म्हणजे मी थोडंसं जरा हे केलं त्यांना चला आपण जाऊ काही करून डॅममध्ये आंघोळ करूया. थोडीशी एक डुबकी मारू आणि डायरेक्ट बाथरूमला जाऊन आंघोळ करून डायरेक्ट मग जेवायला. पण म्हटलं आता जाऊन ना तेवढं थंड नाही आहे पाणी. मी ह्यांना बोललो आमच्या पार्टनरला थोडं कापतायत अजून पण आणि गॉगल बिगल बघा गॉगल बघा हा काय ते बघा. त्यामुळे आता थोडंसं डुबकी मारतो. बाकीचं आमचे पार्टनर सगळे जरा हे झालेत कोमेजलेत कालपासनं. त्यामुळे ते तर येणार नाही. थोडंसं जाऊन जरा आम्ही धमाल करतो आणि मग आपल्या व्हिडिओची सांगता करू थोड्या वेळातच. चला चलो भाई कपडे काढून एवढा कपडे काढून मी बोलतो चल ये पाणी थंड आहे. पुढे गरम आहे रे. नाही पुढे गरम ऊन आहे आतमध्ये गरम आहे रे. महाकुंभ मध्ये गेला. चल ये भाई एक नंबर आहे अजिबात आहे बघ पूर्ण बॉडी हीट निघून गेले बॉडी मधली.
नाही आपली संपली आहे, गरम नाही होणार. नाही धने अजिबात नाही थंड पाणी. ते तुला तिकडे वाटतंय. अरे तिकडे वाटतंय, इथे अजिबात नाही. To a new tomorrow, moving with the motion, following the light that sets me मस्तपैकी आंघोळ केली डॅममध्ये. एकदम चिल्ड होतं पाणी, पण मजा आली. जरा थंडगार पाण्यामध्ये जरा आंघोळ केली मस्तपैकी. आता सगळं पॅकिंग झालेलं आहे. आता आम्ही ना रात्री गाड्या इकडे लावलेल्या सगळ्यांनी. हे बघा आता काय केलं, हे पोरं बोलतात खाली जरा घेऊन जाऊया टेंटच्या इथे, आणि मस्तपैकी तिकडे जरा रील वगैरे बनवून फोटो वगैरे काढून मग जेवून डायरेक्ट आम्ही निघूया. निघायची वेळ झाली आहे आणि आमचे मेंबर बघा. हा बघा, हा इकडे गाडवा झाला आहे. हा बघा, हा इकडे गाडवा झाला आहे. हा इथे एक आडवा झाला आहे बघा. म्हणजे टेंट सोडवत नाहीत काय माहीत नाही, पण डाऊन झाली बॅटरी. हा बघा, हे दोघे जण एका टेंटमध्ये. हा आता गॉगल लावूनच झोपलाय. कैलास भाऊ पण आपले झाले संपले, म्हणजे एनर्जी झाली, एनर्जी डाऊन आहे भाऊ. कारण नाचलो आम्ही एवढे, मानावं लागेल बाई, खतरनाक नाचले आपलं. आणि दुसरा आमचा यंग पार्टनर अजून काय ना काय तिकडे चालू आहे बघा. ते तिकडे बटणं हळू स्लो काय नाचत आहे, म्हणजे थांबलाच नाही आहे भाई, थांबलाच नाही तो माणूस. कंटिन्यू नाचतोय नाचतोय नाचतोय, म्हणजे मानावं लागेल. एनर्जी खूप आहे त्यांची. नाही नाही मानावर आहे, पण आपण त्या वयात माहित नाही आपण असे असू. नाही कारण खरोखरच आहे हे, खरं आहे. जो हा ठीक आहे चालेल, हे खरं आहे. म्हणून ना मी नेहमी सांगतो, जेवढं तुम्हाला बॉडी साथ देते ना तोपर्यंत एन्जॉय करा. आता ह्या भाऊला मानावं लागेल, ठीक आहे, टचवूड काय होऊ नये नको, पण भाऊंना फुल एनर्जेटिक माणूस आहे. आणि अजून एक आमचा एनर्जेटिक माणूस आला नाहीये, ते म्हणजे निखिल भाऊ. ते आले असते तर फुल धमाल अजून सगळ्यांना नाचवलं असतं आपल्याला. त्यामुळे अशी काही माणसं जोडली गेलेली आहेत, चांगली गेलेली आहेत जोडली. त्यामुळे वरच्याला खूप खूप धन्यवाद आहे. त्यामुळे मस्तपैकी असे मित्र पाहिजे. एन्जॉय करायला आले तर एन्जॉय करा. काही मित्र असे असतात की माहिती आहे तुला, ट्रिपला गेले ना, ट्रिपला की त्यांचं चालू होतं, हे बाबा चला लवकर मला झोपायचं आहे, उद्या परत उठून मला गाडी चालवायची आहे. म्हणजे गाडी चालू म्हणजे कुठे दुबईला जाणार की कुठे जाणार तर मुंबईलाच. पण त्यांचे नखरे एवढे असतात, बाबा टायमिंग हो मला एवढंच जेवण पाहिजे, 9 वाजताच जेवण पाहिजे, मला एवढंच ते एवढ्या डोक्यात जातात ना असे. तर मग मित्रांना घेऊनच जाऊ नका, त्यांना घेऊनच जायचं नाही. गप्प घरी बसा, झोपा. हा नाही मी इन जनरल बोलतोय रे भाई. असे आहेत ग्रुपमध्ये असतात काही लोक, मग त्या लोकांनी मी बोलतो बाहेरच पडायचं नाही. काय होतं माहिती आहे, मग त्या ट्रिपचा पूर्ण सत्यानाश होतो भाई, माहित आहे ना, पूर्ण सत्यानाश. आता सगळं ऑलमोस्ट झालेली आहे, तयारी पॅकिंग झालेली आहे, सगळ्यांनी गाड्या रेडी ठेवलेल्या आहेत. फक्त आता जेवून निघायचं आहे. ज्यांनी पण काय ब्लँकेट वगैरे आणले ते घ्या, नाही तर इथे विसराल टेंटमध्ये. एकदा टेंट बघा, चेक करा. इथे काय नाही ना, ह्या टेंटमध्ये तर काय नाही आहे. चला आजच्या आपल्या राईडची सांगता, ट्रिपची सांगता दुपारच्या जेवणानंतर. हे दुपारच्या जेवण झालं की हां ओके तिकडे सांगता बरोबर. नाही इथली सांगता, इथली आपली जी हे होते हडशीची टेंट कॅम्पिंगची, ती आपली दुपारच्या मस्त जेवणाला बघा. डाळ आहे, खीर, इकडे खीर आहे बघा, मस्त खीर आहे. इकडे मटकीची भाजी आहे, आणि इथे हिरवा वाटाणा आहे, आणि इकडे सलाड आहे. अजून इंद्रायणी राईस जायचं आहे, त्यामुळे तो तर राईस महत्त्वाचा आहे. चपाती आहेत. जेवणाची तर जबरदस्त जेवण, तर नाव ठेवायला जागा नाही आहे जेवणाला. हा आले का जेवण झाल्यावरती येते कोण काढून घेऊ. हो अजित भाऊ, फोन करून काढून घेऊ. चला या जेवायला. नको खाऊस मग. काय झालं काय थोडीशी गॉगल काढतो पहिला. गांधी नाही दिसत नाही त्याला. गांधी बाबा गांधीचा नाही, गोविंदा बाबा. खीर आहे ना, खीर एक नंबर. काय बोलताय, खीर एकदम जबरदस्त. म्हणून आम्ही परत सांगितले. सगळ्यात मोठं म्हणजे गरमागरम आहे. वा मस्त. हा नाही राजची एक मजा आहे की त्याचा जो स्मेल आहे ना, जो नाकात जातो ना भाई, बस अर्धच पोट भरतं त्या. मस्त. आणि राहायला कुठे तो, मला वाटतं आता तो एवढ्यात येत नाही वाटतं. चला ऑलरेडी सगळं काय घेतलेलं आहे, सगळ्यांनी चेक करा एकदा पटापट. अरे हे बघा, हे माझं राहिलं, उडी राहिलं, हे बघा. हे भाई सगळ्यांनी घेतलं ना, सगळं डन.
एकदा भाऊ टेंट चेक करा काय राहिलं असेल तर. व्हिडिओ पण एंड करायचा आहे आणि इथून निघायचं पण पटापट. माझं तर काय राहिलं नाही, सगळं घेतलंय. सो मित्रांनो आता आम्ही निघालोय घरी. जेवण मस्त झालं, ट्रिप छान झाली, मजा आली, धमाल केली सगळ्यांनी आणि सगळ्यांना आवडलं इथलं लोकेशन. तर मी पण सजेस्ट करेन नक्की इकडे या. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, यांना कॉन्टॅक्ट करा. आणि आता आम्ही सुसाट निघणार आहोत कारण आम्हाला लोणावळ्याला मला वाटतं ट्रॅफिक भेटू शकतं, ही शक्यता आहे. कारण संडे असल्यामुळे सगळे आता रिटर्न घरी जाणार आहेत. तर जर भेटलं नाही तर चांगलीच गोष्ट आहे, पण भेटलं तरी काय आपल्याला त्याला सामोरे गेलं पाहिजे. हा व्हिडिओ इथे संपवतोय. कसा वाटला नक्की सांगा. बाकी आपल्या मित्रांनी सगळ्यांनी धमाल केली, काल मजा केली. आता परत राईड आपली 2026मध्ये होणार, ती पण लॉंगेस्ट राईड आणि ती मोठी होणार, मजा येणार. त्यामुळे आता सध्या आराम आहे पुढच्या महिन्यापर्यंत. तर आता हा व्हिडिओ इथे संपवूया. परत भेटू लवकरच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. काय बोलायचं आहे? क्रिस का गाणं सुनेगा, क्रिस का किरीस सुनेगा सुनेगा. हा माणूस मला वाटतं त्याला भेटायला बोलवलंच पाहिजे, त्या माणसाला, किरीसला, ओरिजिनल किरीसला. तर हा व्हिडिओ इथे संपवतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक करा. चला चलो बाय, पब्लिक को टाटा बाय बाय करो. बाय. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.